पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली। येथे धारदार चाकूने सपासप वार करत एका 33 वर्षीय विवाहित महिलेचा निर्दयपणे खून करण्यात आला। सुनीता दादाराम शेंडे वय वर्षे 33 असे खून झालेल्या महिलेचं नाव असून या घटनेने इंदापूर तालुका हादरला आहे। विशेष म्हणजे सुनीता दादाराम शेंडे यांची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली पण दिली। आरोपीने इतक्या भयानक पद्धतीने सुनीता यांना का संपवलं याचं कारण अद्याप मात्र समजू शकलं नाही। सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपासाला सुरुवात केली आहे। सदरची घटना इंदापूर तालुक्यातील निमगाव केतके येथील सरापवाडी रोडवरील पत्र्याच्या शेडखाली बुधवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली। या खून प्रकरणी इंदापूर तालुक्यातील सुरवड येथील आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर राहणार सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे याच्यावर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। त्याला अटक करण्यात देखील आली आहे। मृत विवाहित सुनीता शेंडे या जनाई लक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष असून समता परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब शेंडे यांच्या त्या पत्नी आहेत। त्यांचा खून झाल्याने तालुक्यात खळबळ माजली। सदरच्या खुनाबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून इंदापूर पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत। ही घटना बुधवारी रात्री इंदापुरातील निमगाव केतकी सरापवाडी रोडवरील पत्र्याच्या शेडखाली घडली। यावेळी आरोपीने सुनीता शेंडे यांच्या डोक्यात, पोटावर, छातीवर, हातावर चाकूने वार केले। या हल्ल्यात सुनीता शेंडे यांचं जागीच निधन झालं। घटनेनंतर आरोपी रासकर हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर राहिल्याची माहिती देखील मिळत आहे। सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गावडे करत आहेत।